जय छत्रपती संभाजी महाराज की जय. काय पाऊस आहे जोरात, काय पाऊस आहे. What the fuck? बाल्या, ए बाल्या. कुठला बॉट. हिअर इज माय फर्स्ट व्लॉग. आम्ही चाललोय किल्ले जिंकायला. आता पब्लिक बसलेली आहे. आपल्याला 5 मिनिटं लागतील. ऍडजस्ट करायला 5 मिनिटं लागतील. कोण कोणाच्या मांडीवर बसेल ते माहिती नाही. पाऊस एकदम कड. मोरया मोरया. फायनली आम्ही पोचलो मेन स्पॉट. अरे हा काय पाहिजे काय. हा आता पोचलोय सज्जनगड. मधला ब्लॉग नाही करू शकलो कारण की मोबाईलची बॅटरी डाऊन, पूर्ण डाऊन. चार्ज करायला मोबाईल चार्ज करायला टाईम मिळाला. त्याच्यानंतर फायनली सज्जनगडला पोचलो. सिनेरी दाखवतो. वेट. हा दमलो. एक नाही होता असे 500-500 700 शिड्या आरामात चढायचं. आणि आता 50-100 शिड्या चढताना हालत खराब होते. बघू शकता का ऑसम प्लेस, ऑसम ठिकाण. आणि पावसाळ्यात तर धमाला जायचे. बोला. नमस्कार नमस्कार मंडळी. लवकरच पोचतोय सज्जनगड. किल्ला जिंकायला चाललो पुन्हा एकदा आम्ही. थोडे शॉर्ट्स घेतो मी चांगले. कुठे गेले. जिम वाले माणसं आमचे. शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय भवानी. हर हर. शिखरावरती पोहोचलो आम्ही. लोकमान्य टिळक स्मृती तुम्ही बघू शकता. दमलो अक्षरशः. घेऊन देतो आता. पाऊस जास्त जोरात यायला लागला. हा सज्जनगडचा अजून एक सुंदर असा देखावा. ये तुम्ही बघू शकता. ये पर्वत रांगा दाखवतो. डॅम डॅम कूल. आहा
Shit. त्याला म्हणतात सुकून. Damn. Can you see that? Can you see that? ये हा, हे एक मी अजून एक दृश्य दाखवतो. पवन चक्क्या मस्त दिसत. हे दृश्य किती वेळा बघितलं ना तरी मन भरतच नाहीये. ही हवा किती जोरात चालू येते याचा तुम्ही अनुभव घेऊ शकता या दृश्यावरून. खूप जोरात पाऊस पडतो, खूप अतिशय जोरात. दर 2 मिनिटानंतर फार जोरात झोका आहे. छत्री उडून जाणार कन्फर्म आहे. हाय का, छत्रीचा काहीच उपयोग नाही. आज आपण भिजलेलोच आहे. हा, नेक्स्ट स्टॉप इज धबधबा. नेक्स्ट स्टॉप मोठा धबधबा, छोटा धबधबा. कुणाल कोणता धबधबा आहे? नाव काय? कोसेघर धबधबा. होसेघर. ओके, दिस इज आवर सेकंड स्पॉट. पहिले सज्जनगड झाला, आता दुसरे कोसेघर धबधबा. कोसेघर. काय केलं माहितीये का? फायनली वी रिच. जवळ पोहोचलोय आम्ही धबधब्याच्या. हा मोठा धबधबा, छोटा धबधबा उजवीकडे. आम्ही उजवीकडे थोड्याच वेळात जाऊ. धमाल आले. वन ऑफ द बेस्ट शॉट्स आले. ऑसम शॉट्स आले, ऑसम. आता आमची वाटचाल चालू आहे छोट्या धबधब्याकडे. छोटा धबधबा निघतोय आता आम्ही. जवळच आहे, पोहोचवा त्याला लगेच. चला रे. हा हा हा, काय पाऊस आहे जोरात, काय पाऊस आहे. ओवेसम अगदी जोरात आहे. ओवेसम काय खूपच जोरात आहे. मी छत्री एकदम कडक पकडून ठेव. एकदा गेली की गेली हा छत्री. ये ना पुढे. हा हा, अतिशय कठीण परिस्थितीत ब्लॉग बनवताना. अरे थंड आहे, गार. हे तेच आहे ना मगाशी व्हिडिओ काढत होतो, तोच आहे ना धबधबा. फायनली वी रीच ॲट आवर डेस्टिनेशन. छोटा धबधबा पाहायचा होता ना. छोटा धबधबा मी दाखवतो तुम्हाला. हा छोटा धबधबा आहे. Just look at here. What the fuck? Damn, that intro. It's too huge, bro. It's not that even small. It's too huge. खूप मोठा आहे. धबधब्याचं पाणी वाढण्याचं कारण हेच आहे. हेच ते कारण आहे सगळ्यात मोठं. धबधबा नदीला पूर आलाय. One of the fucking awesome place I have ever seen in my life. Damn fucking place. This is Mahabaleshwar, Satara. Beautiful place was a damn fucking This is beautiful. Yeah, I know that. Place in Maharashtra. Please like in USA and they are surrounding cloud the bow. Maharashtra, ice will become but not seen. They are water riding immediately. Searching good place. See that? See that Pawan Chakki? Where is the Pawan Chakki? Where is the Pawan Chakki? Hide behind that fog. Where?
Wow! This is very beautiful! Beautiful, beautiful, beautiful. Wow! This is very Let's go, guys! Let's go! Let's go! पवन चक्की दिसले, पवन चक्की. हे सगळ्यांनी मागे बघा, पवन चक्की. विंडमिल, 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 विंडमिल. हे फायनली अगेन गायब. विंडमिल इज इनविजिबल. अगेन इनविजिबल. Again Pawan Chakki appear. Again that Pawan Chakki funky. First time reel making. कोरियोग्राफी. हर कोई कोरियोग्राफर बन रहा है. प्रत्येकाला कोरियोग्राफर बनायचं. भाई क्रेजी होणार आहे. क्रेजी इज गोइंग टू बी क्रेजी राइट नाउ. जस्ट लुक एट. यस यस गो गो गाइस. हा टेक अ डिस्टन्स. कवायत प्रकार 1 2 3 4. Aha! Finally did it! अजिंक्य तारा. लाटकर पेढेवाले. आत्ताच आम्ही तिथून पेढे घेतले. अतिशय स्वादिष्ट पेढे, हाताने बनवलेले कंदी पेढे असे पण फेमसच आहे साताऱ्यातले. लाटकर बंधू या नाट्यावरती आहे. तुम्ही बघू शकता जाधव कोटे. त्या नाक्यावरती तुम्हाला मिळेल ते दुकान. कोणाला विचारलं फेमस आहे दुकान. अतिशय उत्कृष्ट आणि स्वादिष्ट असे पेढे होते. तुम्हाला खाण्यात नक्कीच मजा येईल. तरी आलात साताऱ्याला तर इथे नक्की व्हिजिट करा आणि इथून कंदी पेढे घ्या. चला बाय. आता आम्ही निघतोय. बसमध्ये बसायला जातं. आमची बस खूप पुढे उभी राहिली. चला. कुठे? अजिंक्य तारा. मंडई चालली आता अजिंक्य तारा. तिथेच भेटू डाय. फायनली आम्ही पोचलोय अजिंक्य ताऱ्यावरती. आता बघतो, एक्सप्लोअर करू पुढे अजून काय काय कसं कसं आहे, किती लांबपर्यंत आहे, अजून काय पाहायला मिळेल, तोफा वगैरे आहेत की नाही त्या काळातल्या. माझं फर्स्ट टाइम आहे, ते मी पहिल्यांदा आलो अजिंक्य ताऱ्यावर. इतक्या वेळा येऊन गेलो आहे साताऱ्यात, पण अजिंक्य ताऱ्यावरती नाही गेलो. नेहमी जायचो कास पठार. यावेळी आमच्या लिस्टमध्येच होता म्हणून झालं डन. म्युझिक टाकणार आहे बॅकग्राऊंड. अजिंक्य ताऱ्यावरती कडा दाखवतो.
आता निघतो आम्ही. चालत खाली बारामत्यांची वीर ना, मोठ्यांची. अरे इथे पोहायचं आहे. हा मग थांब, कपडे चेंज करून आलो मी. बसमध्येच ठेवलंय. हा आरळी ग्रामपंचायत मित्राचं घर आहे. इथे आपण आलो आहे. जेवण, दुपारचं जेवण त्याने ठेवलं आहे. हे बघा दाखव. मंडळी सगळी उभी आमची. झूम भी कर देता हूँ. ये लो, झूम कर लिया. टर्टल नाही येत आता. चला, पाऊस येतो मठापर्यंत. मासे बघ तिथे एकदम शांत आहेत झुंडमध्ये. ते बघ झाला. तिथे घाट पण आहे पुढे. हा, माझ्या घराच्या इथून खाली गेला ना तो रस्ता, तो घाट आहे तो. तिथे जाऊया आपण. हा गणेश घाट आहे बघ. धोबी घाट बरा झाला बोलला नाही. हा धोबी घाट. जा. अरे इथे पाणी चांगलं आहे. पडेल ती जायचं नाही. कृष्णा नदी. आता आम्ही आरळ ग्रामस्थ मंडळाच्या इथे. अरे नूब. हवा बॉट आमचा एक. बाल्या, ए बाल्या. नूब कुठला बॉट. हे गगनगिरी महाराजांचा मठ. बॉट्स. इकडचं झालं आमचं. आता निघतो. आता आम्ही जाऊ पुन्हा मुंबईला. चला बाय.